नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. आज पॅनल क्रमांक 7 ठणकरपडा विभागीय शाखेतर्फे जो कौटुंबिक स्नेह मेळावा आयोजित केलेला होता, त्याचे आयोजक संयोजक आपले माजी नगरसेवक उपशहर प्रमुख मोहनजी उगले, आमचे विभाग प्रमुख अनंत पगार आणि तमाम आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी यांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमासाठी दाखवला त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानते. कौटुंबिक मेळावा याच्यासाठी घेतलेला की कायम आज गेली 11 वर्ष महापालिकेमध्ये निवडणूक झाली नसताना सुद्धा ज्या काही समस्या उगले साहेब सातत्याने सोडवत होते आणि त्या समस्या त्या तक्रारी ज्या आमच्या महिला किंवा पुरुष पदाधिकाऱ्यांमार्फत आमच्या शाखेपर्यंत येत होत्या आणि त्या सोडवल्या जात होत्या, त्याच्यामुळे जो काही हा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो हा केवळ आणि केवळ ठणकरपडा विभागीय शाखेवर विश्वास ठेवून आणि उगले साहेबांच्या कामावर जो संपूर्ण नागरिकांचा जो विश्वास आहे, गाढा विश्वास आहे आणि त्याची पोच पावती म्हणूनच आज एवढे सगळे जण या कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे उपस्थित होते. आणि दुसरी गोष्ट अशी की ज्या वेळेला महिला पदाधिकारी आणि पुरुष पदाधिकारी काम करतात तर त्यावेळेला ते घराकडे आपल्या कुटुंबाकडे लक्ष देत नाहीत आणि त्या घरच्यांना सुद्धा एक अभिमान वाटला पाहिजे की आपली जी माणसं असतात ही संपूर्णपणे ठणकरपडा शाखेमध्ये उगले साहेबांसमोर आज एवढा वेळ वाया घालवतात. तर ते का वेळ वाया घालवतात, आज त्यांना त्याचं हे कारण समजलं की आज जो काही हा नावलौकिक मिळतो, आज जो काही प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो, आज आपल्या वॉर्डाच्या प्रभागाच्या ज्या काही समस्या सुटतात या निव्वळ आपले उपशहर प्रमुख मोहन उगले यांच्या मार्फतच सोडवल्या जातात आणि त्याच्यावरती आज त्यांना त्याचा अभिमान वाटतो आणि या कारणास्तव आज सगळेजण इथे जमले होते आणि त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आज कौटुंबिक स्नेह मेळावा हा आयोजित करण्यात आलेला होता. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये प्रत्येक प्रभागांमध्ये कौटुंबिक मेळावा घेण्याचे आदेश आले. त्या आदेशानुसार आज या ठिकाणी हा मेळावा घेण्यात आलेला आहे. प्रभागातील जे महिला आणि पुरुष कार्यकर्ते आहेत सहकुटुंब या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना यथोचित मार्गदर्शन वरिष्ठांनी केलेलं आहे. त्यानुसार आगामी महापालिका निवडणुकीमध्ये नारी शक्ती मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवणार आहे आणि त्यांच्यावर माझा विश्वास आहे.